मेरे साथ पूरी ताकत से बोलिए, जय भवानी, जय शिवाजी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अंगात हवी रग, रक्तात हवी रग, अंगात हवी रग, रक्तात हवी रग, छाती आपोआप फुगते एकदा जय शिवराय बोलून तर बघ, एकदा जय शिवराय बोलून तर बघ. नमस्कार, मी स्मृती. आणि मी सच्चिदानंद. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांना वंदन करून आम्ही एक जिवंत देखावा सादर करत आहोत. मंडळी, साल होतं 1660. मंडळी, साल होतं 1660. ज्या लालमहालात छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलं, ज्या लालमहालात छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलं, तोच लालमहाल काबीज करून औरंगजेबाचा मामा, औरंगजेबाचा मामा शाहिस्ता खान त्या लालमहालाला नागासारखा झुंका काढून बसला होता. ज्या पुण्यभूमीवर शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरला होता, त्याच पुण्यावर वरवंटा फिरवायचं स्वप्न शाहिस्ता खान बघत होता. कारण त्याच वेळी स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर सिद्धी चोऱ्याच्या वेढ्यात अडकले होते. म्हणूनच हे सारं खानाला फवलं होतं. बसलेल्या शाहिस्ते खानाला रोखण्यासाठी, पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि लाल महाल मुक्त करण्यासाठी शिवरायांना सिद्धीच्या वेढ्यातून बाहेर पडणं फार गरजेचं होतं. शिवाजी महाराज आणि अवघे 600 बांधव मावळे पन्हाळ्यावरून निसटण्याचा बेत आखू लागले. पण दुसरीकडे शाहिस्ते खानाची नजर स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगडावरती पडली. त्याने आपले सैन्य राजगडाच्या दिशेने पाठवून दिले. परंतु त्याला हे माहिती नव्हतं, राजगडावर तर प्रत्यक्ष जगदंबा उभी होती. राष्ट्रमाता, वीरमाता, राजमाता, माँसाहेब जिजाऊ यांचा विजय असो. माँसाहेब जिजाऊ यांचा विजय असो. माँसाहेब जिजाऊ यांचा भाऊसाहेब, आदेश जबरदस्त आत्ताच चालू होतो विमानावरती. होय, दिसतात तिथं गणित कापा, मोर्चे बांधा, तोफा तयार ठेवा. इशारा केला की पार काढा. तोफांचा आवाज पर्यंत शाहिस्त्यापर्यंत गेला पाहिजे. आलो तो राजगड आहे, इथं प्रत्यक्ष जगदंबा उभे आहे म्हणून. पण भाऊसाहेब, ही मागणं पुन्हा येणार, यांचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. शिवबा म्हणाला रडते, म्हणून भावलाय त्या मनाचं. आई जगदंबे, आमच्या शिवांना लवकर या संकटाचं सोडव ग बाई, लवकर या संकटाचं सोडव. जगदंब जगदंब जगदंब
शिवा भाऊसाहेब, तुमच्या आशीर्वादामुळे शिवा सुखरूप कळत आला. सिद्धी जोराचा सापळा म्हणून आम्ही राजगड वाढलो. होय शिवा, मला माहित होतं माझा सिंह कधी हार मानणार नाही. पण सांगा, तुम्ही त्या रक्तरंजित वाटेतून कसा मार्ग काढला? आई साहेब, बाजी प्रमुखच्या बलिदानामुळे हे शक्य झालं. विशाळगड गाठेपर्यंत त्याने तोफाची सलामी सुरूच ठेवली होती. त्या वीराने शेवटच्या क्षणापर्यंत लढत आपले प्राण दिले. बाजी प्रभूसारखे वीर स्वराज्यासाठी अमर झाले. त्यांच्या बलिदानाची गाथा स्वराज्य भर पसरवली जाईल. चला, तुम्ही काळजी घ्या. आम्ही जरा बांधवांना भेटून येतो. महाराज, आपण सुखरूप परत आलात हाच आमच्यासाठी मोठा विजय. पण तुमच्या शरीराचा थकवा आम्ही पाहतोय. विश्रांती घ्या. तुम्हीच स्वराज्याचा आधार आहात. सोयरा, मी काही वेळ थकलो तरी माझं मन कधी थकत नाही. स्वराज्याच्या प्रत्येक पावलामागं तुमचं आणि आऊसाहेबांचं बळ आहे. त्याचमुळे मी प्राणाची पर्वा करत नाही. महाराज, तुम्ही महान आहात, पण तुमच्यासाठीच नव्हे तर स्वराज्यासाठी तुमचं असणं गरजेचं आहे नाही. हे खरं आहे की तुम्ही स्वराज्य मोठं करण्यासाठी तुमच्या प्राणाची पर्वा करत नाही, पण तुमच्या आरोग्याचा विचार करणंही गरजेचं आहे. तुमचं शरीर दुखलंय, थोडी विश्रांती घ्या. सोयरा, तुझं म्हणणे योग्य आहे. पण माणूस जेव्हा विश्रांती घेतो तेव्हा शत्रू त्याच्या दुर्बलतेचा फायदा घेतो. मला पुढच्या मोहिमेसाठी लगेच तयार करावं. महाराज, शत्रूची तयारी महत्वाची, पण तुमचं काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे. स्वराज्याच्या भल्यासाठी तुम्ही तुमचं आरोग्य सांभाळलं पाहिजे. सोयरा, तुझं प्रेम आणि काळजीच मला पुन्हा लढण्यास बळ देते. तुझ्या शब्दामध्ये नेहमीच सत्य असते. मी याची पूर्ण काळजी घेईन. होय महाराज, जिजाऊच्या शिकवणीला तुमचं नेतृत्व मिळालं तर स्वराज्याला कोणी रोखू शकणार नाही. महाराज, सिंहासनाच्या रक्षणासाठी हा तानाजी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारच. या स्वराज्यासाठी आपल्या प्राणापेक्षा प्रिय आपला भगवा थेट मुघलांच्या छातडात जाऊन मारायचा. दरबारात खानाच्या रागामुळे दरबार तणावपूर्ण शांततेत होता. खानाचा राग सत्ता अनावर होता. खबरदार हो सिया, तमाम सल्तनत को इत्तला दी जाती है कि अली जनाब अमीरुल्लाह नवाबे मुअज्जम शहंशाह वक्त शाहिद खान बहादुर अदार शिकस्त खाके मुंह उठाकर हमारे सामने चले आते हो. इतना असला, इतना फौज, इतना सूरमा सदर होने के बावजूद भी सिवा के लोग हमारे सामने झुकते ही नहीं है. क्यों? सागन का एक छोटा सा किला हासिल करने के लिए हमें 55 दिन लगे. एक औरत से शिकस्त खाके हमारे लोग भागते हैं. थोड़ी सी भी शर्म है नहीं है आप में? गुस्ताखी माफ हुजूर, लेकिन वह शिवाजी के लोग पहाड़ों से छुप के हमला करते हैं. सिवा के पहाड़ जितना मुश्किल है तुम्हारा. हम समंदर को जीत सकते हैं. कहा तलब खान? जी हुजूर, हम तुम्हारे कर्तव्य जानते हैं.
अब कोंकण पर कब्जा करने की जिम्मेदारी तुम्हारी। शुक्रिया हुजूर। आप बेफिक्र रहिए। ये कोकण पर कब्जा करना कोई मुश्किल बात नहीं है। पूरा कोकण मसल के आपके कदमों में रख देंगे हुजूर। सुभान अल्लाह। हुजूर, ये मुहिम फतेह होनी ही चाहिए किसी भी हालत में। एकीकडे खानशिपांना हलक्याची नीती बरोबर होता आणि राजगडावर आपला दुश्मन आपल्या घरातच बसलाय आणि कधी पण बाहेर जाऊ शकेल अशी स्थिती निर्माण झाली होती. शिवबा 3 वर्ष झाली तो खान लाल माला थाट वाटून बसला. दिवसागणिक काही ना काही वाईट खबर येत असावी. लोकांना दहशत बसावी म्हणून हा खान काही ना काही दुरापता करतो आणि म्हणूनच आम्ही शाहिस्ताच्या मार्गावर बहिणींना पाठवतो. होय राजा, विस्फोट केलाय का राजा? ते नामदार खान सरदार निघलाय म्हणा. काही शंका नाही शंका. आता इतके जण चालले होते ना. त्याच्या पापाची हिशोब त्याला भोगावेच लागतील. या बहिणीची खानाची काही खबर? राजन, उद्याच्या लक्कार खान 20,000ची फौज घेऊन उंबरखिंडीतून खाली कोकणात उतरतोय. तानाजीराव, त्यांच्या पापाची हिशोब करायची वेळ आली आहे. उद्याच्या तारखेला खानाला सह्याद्रीचा पाणीपात द्या. होय राजा. तर कोकण काबीज करण्यासाठी निघालेल्या कारतलब खानाला मावळ्यांनी उमरखिंडीच्या दरीत गनिमी कावा करून पराभूत केले आणि म्हणूनच जीवाच्या भीतीने कारतलब खान शिवाजी राजांना शरण आला. कारतलब खान उस्बेगी, बोला. गलती हो गई हुजूर, गलती हो गई। आपके मुल्क में हमें बदतमीजी की, इसका बेहद अफसोस है हुजूर, बेहद अफसोस। राजा, हम पे रहम नहीं राजा जी, हमें जिंदा ऐसे जाने दीजिए। हा विचार आमच्या स्वराज्याकडे वागण्या नजरेने बघायचा पहिला करायला हवा होता. कारतलब खान, भूल हो गई राजा जी, भूल हो गई, कृपया करके हमें जाने दीजिए। दोबारा ऐसी गलती नहीं करेंगे राजा जी। शरण आलेल्याला मरण नाही, हेच आमचे संस्कार आहे. आपके पास जो भी रसद खजाना गोला बारूद है वह बतौर नजराना पेश कीजिए आणि इथून पुढे आमच्या स्वराज्यात घुसायची हिंमत पण करू नका. अहो राजा, पण तानाजीराव, त्यांच्याकडून इतकी खंडणी वसूल करा. मागच्या 6 मासात त्यांनी जितके गावं जाळली त्यांची आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई झालीच पाहिजे. नुकसान भरपाई झाली तरच त्यांना जाऊ द्या. होय राजा. शाहिस्ते खानाच्या दरबारात सन्नाटा पसरला होता. शाहिस्ते खान सिंहासनावर बसलेला होता. डोळ्यात क्रोध आणि चेहऱ्यावर अपमानाचे वादळ आणि त्याच दरबाराच्या दारातून कारतलब खान पराभवाने ठोक लाभ देत होता. कोकणच्या लढाईत शिवाजी महाराजांनी त्याला पराभूत केला होता. शिवाजी महाराजांच्या गनिमी कामांसमोर मुघल सैन्याने मान टाकली होती. हुजूर, कारतलब खान शिवाजी से हार कर वापस आ रहे हैं. मराठों का ये मुल्क उन्हीं की तरफ जहरीला और डरावना है. उस पर अपना लश्कर, चाल का होश नहीं, जीतने का हवस नहीं, पैसों के लिए खेत में खड़े किए गए बिच्छू के हैं हमारे सिपाही. और दूसरी ओर वो मराठा जो मैदान में उतरते हैं तो जीतने के लिए उतरते हैं. इस मिट्टी को अपनी मां मानते हैं और उसी के लिए लड़ते हैं. पैसा सालान कुछ भी हो, लड़ने से बाज नहीं आते. लानत है कारतलब खान, लानत है। आपके पास इतना सब कुछ था, फिर भी हार कर चले गए। कुछ बोलते क्यों नहीं? गुस्ताखी माफ हुजूर, लेकिन मैंने इनको कहा था कि पहाड़ों से जाना खतरों से खाली नहीं है. शिवाजी और उनके लोग, उन लोगों के लिए सह्याद्री का जंगल ही उनकी ताकत है. वहाँ जाओगे तो वापस नहीं आओगे. हुजूर, वहाँ मराठे मैदान में उतरते हैं तो जितने के लिए ही उतरते हैं. कहाँ से भी, कहीं से भी आ सकते हैं.
माफ करना हुजूर, लेकिन हमें तो डर है कि शिवाजी यहाँ ना आ जाए। क्या हुआ? कुछ नहीं हुजूर, हवा है। हमें लगा शिवा। छत्रपती शिवाजी महाराज की राज बैगी खानाची खबर घेऊन येतात. राज त्या कर्तव्याला चित्ता सोडवायला खाल्लं का बरं बघा. साधी हवा जरी आली तरी तुम्ही जा अशी तासकी बसते होते त्याला. आम्ही ह्याच संधीची वाट पाहत होतो. एकदा का शत्रू खचला त्याला मुळापासून उत्तर टाकणं सोपं जातं. जी राज, उद्याच्या तारखेला आपण आज लाल मैदानात घुसायचं आणि खानाला कापायचा. आता पुरे झाले बुद्धिबळ. आता शत्रूचा वध. महाराजांच्या शब्दात आवळ्याच्या हृदयात त्याची ज्योत पेटली. स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राण पणाला लावण्याची तयारी केली जाते. आता ही मोहीम एक गाठी इतिहास घडणार होती, जिने मराठ्यांची हुशारी, शौर्य आणि धाडस याचा नवा अध्याय लिहिला जाणार होता. कमाल की नहीं, आपकी नजर पेश करना चाहिए। बहुत खूब, पेश किया जाए। जी हुजूर, अभी लाता अभी। मंडळी, आता आपण जो बघितला ना तो होता त्या खानाचा दरबार. आणि एक होते आमचे राजे जे परस्त्रीला माते समान मानायचे. ज्याच्या राज्यामध्ये एक गोष्ट कधी झाली नाही ती म्हणजे स्त्रियांचं नृत्य प्रदर्शन. ज्याच्या राज्यामध्ये स्त्री ही केवळ मनोरंजनाचं साधन नसून ती आई समान पूजनीय होती. ये दुश्मन कहाँ से आ गए? कौन है उधर? कौन हो तुम? राजा तांडवाला, जागी वाला आणि सह्याद्रीला वाला सांगायची गरज नसते. तो कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी? स्वतःच्या मृत्यूची ओळख पटली म्हणायची तुला. दुसरं नाव
शत्रूंच्या छावणीवर कोसळलेली विजेची गाज आज एक इतिहास घडून गेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाच्या हस्तावर धडक दिली आणि त्याचा अहमकिमेचा गर्व चिटून टाकला. ही घटना केवळ एका स्वराज्याच्या शक्तीची नव्हे तर शत्रूंच्या मनात घुसलेली स्वाभिमानाची जाणीव होती. शिवरायांच्या पराक्रमाने आज दाखवून दिलं की स्वराज्याची गुढी कधीच कोसळणार नाही. स्वाभिमानाच्या या रंगुमाळी स्वराज्याची मुळे आणखी घट्ट रोवली गेली आहेत. शाहिस्तेखानाचा पराभव हा केवळ एका व्यक्तीचा नाही तर तो त्याच्या गर्विष्ठ बादशाहीचा. ही ज्वाला फक्त एक रात्रीची नव्हती, ती आपल्या भूमीच्या स्वातंत्र्याची दिव्य चळवळ आहे. चला या क्षणाचं स्मरण ठेवून आपल्या मनात शिवरायांचा आदर सुजू आणि स्वराज्याच्या महानतेसाठी कटिबद्ध राहू. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की. मेरे साथ पूरी ताकत से बोलिए,